शिवडीमध्ये शिवसेनेचे ज्येष्ठ नेते अजय चौधरी हे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या पक्षाकडून अधिकृत उमेदवार आहे आणि सुधीर साळवी आपल्या सोबत आहेत। त्यांच्या खांद्याला खांदा लावून या ठिकाणी प्रचारामध्ये ते सुद्धा सहभागी झालेले आहेत। एक वेगळंच चित्र सध्या शिवडीमध्ये पाहायला मिळत आहे आणि एकीचं जे बळ आहे ते दाखवण्याचा हा सगळा प्रयत्न म्हणावा। मुळात शिवडी निष्ठावंतांची शिवडी आहे शिवसेनेची, त्यामुळे 23 तारखेला पहिला गुलाल मुंबईतला मातोश्रीवरती शिवडीचा असेल। नक्की 23 तारखेला पहिला गुलाल असेल असं तुम्ही म्हणताय। बाळा नांदगावकर यांचं आव्हान वाटतं या मतदारसंघातून? ना, मला नाही वाटत तसं आव्हान होईल, कारण शिवसेनेची संघटनात्मक बांधणी प्रचंड मजबूत आहे आणि तुम्ही प्रचार फेऱ्या कव्हर करताय, बघताय ज्या पद्धतीने प्रचार फेऱ्या आणि त्या अनेक वर्षाचं समाजकारण काम आहे, खासदार आमदार आणि ते सगळे नगरसेवक शिवसेनेचे आहेत, त्यामुळे चांगल्या मताधिक्याने आपण निवडून येऊ आम्ही। पण इथे राज ठाकरे विरुद्ध उद्धव ठाकरे असा सामना रंगताना पाहायला मिळतो, कारण ज्या पद्धतीनं उद्धव ठाकरे यांनी राज ठाकरेंवर टीका केली आहे माहीमच्या जागेसंदर्भामध्ये, यानंतर राज ठाकरे यांनी देखील मुंबईमध्ये बॅनर लावलेले आहेत की घरी बसणारा महाराष्ट्र नको, बाहेर पडून विकास करणारा महाराष्ट्र पाहिजे। मला वाटते परंतु त्या वरच्या लेवलचं राजकारण चालेल, परंतु शिवडीमधला प्रचंड शिवसैनिक अतिशय उत्तेजित आहे आणि मला वाटतं शिवडीचा विजय नक्की आहे। किती हजार मताने लीड मिळेल अजय चौधरी? चांगल्या मताधिक्याने निवडून आणू, चांगल्या मताधिक्याने निवडून येतील। धन्यवाद आमच्याशी बातचीत केल्याबद्दल। तर आपण पाहतोय शिवडीमध्ये नेमका जनता कुणाला कौल देणारे पाहणं महत्त्वाचं ठरेल। कॅमेरा पर्सन योगेश गुरवचा, गिरीश गायकवाड, TV9 मराठी, मुंबई। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।